15 अगदी तुम्हाला 10 मिनिटामध्ये एकच सांगतो की घाटमदास होते, चोर होते, पट्ट चोर होते. काय असे तसे चोर नव्हते, पूर्ण घरदार खानदानी पेशा चोरीचा. खानदानी पेशा. तेवढ्यात काय झालं, तो चोरी करायचा आणि एक महात्माजी पुढून आले. महात्माजी आले तर त्या घाटमदास गेले, चोरीसाठी गेले, परंतु त्यांच्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह भाव आला की बाबा आपण महात्माची काय चोरी करावी, संतांची काय चोरी करावी, संतांकडे राहतच काय चोरायला. त्याने विचार केला संतांची चोरी करायची नाही. मग संतांची चोरी करायची नाही म्हटल्यावर ऐका बरं का, खूप गोड आहे. चोरी करायची नाही म्हटल्यावर दर्शन केलं. महात्माजीने सांगितलं दादा आपलं नाव. तो म्हणे घाटमदास. म्हणे काय आपलं काम? म्हणे चोरीचं काम. चोरीचं काम? म्हणे हो. म्हणे चांगलं नाहीये चोरी करणं, चोरी करणं चांगलं नाहीये. ते म्हणे बाबा हे आमचा खानदानी पेशा आहे. काय? चोरीचा, डकायतीचा, लबाडचा खानदानी पेशा आहे म्हणे. मग मला ते करावं नाही, जर केले तर घरदार लेकर बाळ कोण सांभाळेल म्हणे. काही सांगा बाकीचं, पण एवढं नका सांगू. बाबांनी सांगितलं सोडून दे बाबा चोरी, पण नाही काही सांगा बाकीचं, मी सगळं करेल पण चोरी नाही सोडणार गड्या, तुम्ही काही सांगा. त्यांनी सांगितलं सत्यच तुम्हाला सांगतो. बघा भगवती कशी दर्शन देते. मग म्हणे ठीक आहे तुला दुसरं ऐकशील ना? म्हणे हो दुसरं सगळं ऐक. म्हणे मग 3 व्रत जीवनामध्ये कर. किती? 3 व्रत. पहिलं व्रत कर की म्हणे कधी तू खोटं बोलणार नाही. पहिलं व्रत कोणतं? खोटं बोलणार नाही. दुसरं व्रत की तुला भगवतीचं जिथं कुठं मंदिर दिसेल, कितीही घाई असू, कितीही काम असू, तरी तुला तिथं थांबून दर्शन करावं लागेल. त्याने सांगितलं तेही मान्य आहे मला. तिसरं सांगितलं जे काही तुला प्राप्त होईल, जे काही तुझ्याकडे येईल त्याच्यातलं काही % देवाला द्यावा लागेल, भगवतीच्या चरणावर समर्पित करावं लागेल. म्हणे ठीक आहे मान्य आहे म्हणे. म्हणून तो असणार महाराज तो गेला, गुरुजींची आज्ञा मानली गेला. गेल्यानंतर त्याने सत्य बोलण्याचं व्रत धारण केलं. सत्य बोलण्याचं ती कथा आणखीन अशी सुरळीत आहे, पण शॉर्टकट आता थोडा वेळ झाला म्हणून थोडी फास्ट सांगतो की त्याने सत्यव्रत धारण केलं. आणि एक दिवस त्याला सत्य बोलून बोलून त्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश तयार झाला. पण त्याने एक विचार केला खानदानी पेशा सोडून तर जमणार नाही. मग एकदाच चोरी करतो, अशी काही चोरी करतो की जीवनभर बसून खाईन. कशी चोरी करतो? मग आपण पण म्हणत नाही की अरे चोरी बी करायची होती तर जीवनभर पुरण अशी तर कर. म्हणजे अशी केली पाहिजे का? अशी कोणती चोरी नाही का ती जीवनभर पुरेल. असं कोणतंच धन नाही का जीवनभर पुरेल. तुमच्याकडे एक रूम भरून धन द्या तरी म्हणशील दुसरी रूम काहून भरत नाही. तर मन भरत नाही. चोरी मग म्हणे त्याने विचार केला की आता असं बसून खावा एवढं धन आपल्याला भेटलं पाहिजे. कुठं भेटेल? त्याने विचार केला राजाचा एक पांढरा शुभ्र घोडा आहे, त्याची करोडोना किंमत आहे, त्या राजाचा घोडा घेतो म्हणे. तो घोडा चोरीतो म्हणे. आता बघा बर का, व्रत ध्यानात राहू दे त्याचे. भगवतीचं मंदिर आल्यावर त्याला दर्शन करायचंय. दुसरं व्रत आहे की सत्य बोलायचंय. तिसरं व्रत काहीतरी भगवतीला त्याच्यामधलं समर्पित करायचं आहे, जे काही चोरी केली त्याच्यात. तो गेला. राजाचं त्याला माहिती होतं घोडा पांढरा शुभ्र घोडा आहे, त्याची जर चोरी केली तर माझे लालम लाल होईल, म्हणजे माझ्याकडे धनच धन होईल. त्या क्षणी तो गेला महाराज तिथे आणि चोरी करायला गेला. गेट मध्ये ते रक्षक उभा होते, द्वारपाल असतात ते उभा होते. तर त्याने सांगितलं ए कुठं चालला? त्याला काय म्हणे कुठं चालला? पण व्रत कोणतं होतं? तो म्हणे चोरी करायला चाललो. अरे कुठे चालला? तो म्हणे चोरी करायला चाललो. ह्या दोघांनी आपसमध्ये अरे हा आपल्या राजाचा गुप्तहेर असायला पाहिजे. ज्या आर्थिक चोर कधी म्हणत असतो का चोरी करतो म्हणून? नाही वाईट नका वाटू बरं का. जा वाईट नका वाटू.
त्याला जाऊन दिलं महाराज मध्ये. पुन्हा तो मध्ये गेला, राजाचा घोडा सोडला, घोडा घेऊन निघाला. पुन्हा त्यांनी अडवलं. ए कुठे चालवला घोडा? तो म्हणे चोरी करून चालवला. ओ एवढं का वाईट वाटून घेता तुम्ही आमचं बोलणं? त्यांना काय वाटलं? राजानेच दिलेला घोडा. म्हणे एवढं वाईट का वाटून घेता तुम्ही? जा जा घोडा घेऊन जा म्हणे. गेला महाराज, तो घोडा घेऊन गेला. इकडे असणार राजा ह्यो घोडा घेऊन गेला. घोडा त्याला माहिती होतं राजाचे लोक माझ्या मागे लागल. जोरात घोडा दामटला. पण असणार राजा उठला. आणि राजा उठला, राजाने बघितलं घोडा कुठे? घोडा दिसाना तिथे. म्हणून सांगितलं, त्याच्या सेवकांना सांगितलं राजाने, अरे घोडा कुठे? म्हणे अहो ते तुमचावाला तो आलता ना गुप्तहेर, त्याने नेला. अरे माझा कोणीच नाही आला. म्हणे तो तर बोलत होता. म्हणे तो काय बोलला? तो बरोबर आहे म्हणे, चोर तर बोलत होता, पण चोर कुठं चोरी करतो म्हणे, तोंडाने बोलतो का म्हणे? म्हणे अरे मग पकडा त्याला. त्याला पकडण्यासाठी निघाले. पण ऐका, ज्यावेळेस तो घोडा घेऊन गेला का, नेमकंच माझ्या भगवतीचं मंदिर भेटलं त्याला. भगवतीचं मंदिर भेटलं. त्याला माहिती महात्माजीने सांगितलं होतं की कुठंही कितीही घाई असू मंदिरात थांबायचं, दर्शन घ्यायचं. त्यांनी महाराज घोडा असा बांधला मंदिरापुढे. काही हो म्हणे, तिच्यावर समर्पित, तिच्यावर समर्पित म्हणे सगळं काही हो. गेला मंदिरात आणि भगवतीला हात जोडू लागला, दर्शन करू लागला. कुणाचं? भगवती मातेचं दर्शन करायला लागला. त्यावेळेस त्यांनी हा भाव नाही ठेवला काय माहेर घोडा आहे, माझा घोडा राजाचे लोक येते की काय. त्याचा दृढ भाव होता, ज्या अर्थी महात्माजींनी सांगितलं त्या अर्थी माझं सगळं व्यवस्थित व्हायला लागलं. मी तिचं दर्शन करायला लागलो, माझं चांगलं व्हायला लागलं. मी सत्य बोलायला लागलो, माझं चांगलं व्हायला लागलं. त्याने सगळा विषय सोडून दिला आणि भगवतीला हात जोडून प्रार्थना करू लागला. काय आई सगळं तुझ्याकडे बरं का, आता काय सगळं काही तू सांभाळून घे माझ्याकडं. आपण ज्यावेळेस बोलतो नम पार्वती पते म्हणतो, भगवती माता असे हात वरती करतो ना, त्याचा अर्थ आहे सिलेंडर. जसं ते आतंकवादी पकडला जातो, त्याला बंदूक धरल्या जाते, तो हात वरती करतो. तो काय म्हणतो? बाबा मला मारू नका. का? कारण मी तुम्हाला सिलेंडर झालो, माझ्याकडे काहीच नाहीये. काय नाहीये? काहीच नाहीये माझ्याकडे. आपण हात वरती करतो, ए भगवती माता आम्ही तुला सिलेंडर झालो ग, आमच्याकडे काहीच नाहीये. असं भगवती पुढे जाऊन असं सिलेंडर व्हावं. तर तो गेला आणि भगवती मातेजवळ गेला आणि प्रार्थना करू लागला, आई तू सांभाळून घे. बघा भगवतीची कृपा झाली कथा. भगवतीची कृपा बघा. तो घोडा बाहेर बांधलेला होता, पांढर शुभ्र घोडा होता, पण याने असणार तिच्यावरच सगळं सोपवलं, भगवतीवर सगळं सोपवलं. त्या क्षणी त्या घोड्याचा बाहेर इकडे राजाचे लोक जवळजवळ यायला लागले. त्या क्षणी घोड्याचा रंग बदलला आणि तो घोडा पांढरा शुभ्र घोडा काळा घोडा बनला गेला. काय? काळा घोडा बनला गेला. सगळ्यांनी बघितलं आपल्याच राजाचा घोडा आहे, लगाम ही तीच आहे, दोरी ही तीच आहे. घोड्याचा कलर कसा बदलला? हाय, कारण तो उपासना करत होता, मधी भगवती जवळ सत्य बोलत होता, सत्य वागत होता, म्हणून इकडं घोड्याचा कलर बदलला. तरी पण शंका सगळ्यांना, घोडा तर आपलाच आहे. मध्ये गेले बघितलं तो हात जोडतोय भगवतीला, दर्शन घेतोय. सगळ्यांनी त्याला पकडलं. चाल म्हणे, घोडा कुठून आणला सांग. तो म्हणे चोरून आणला. काय म्हणे? चोरून आणला. राजाचाच घोडा? हो राजाचाच घोडा आहे. म्हणे बरं. सगळ्यांनी राजाकडे नेलं. राजाला सांगितलं, राजे साहेब हाच तुमचा घोडा चोरणारा. पण राजे म्हणे घोडा चोरणार आहे? कुठे घोडा? म्हणजे काय घोडा? अरे माझा पांढरा घोडा होता, काळा घोडा दाखवता तुम्ही. काय? पांढरा घोडा होता, हा तुम्ही काळा दाखवतात. म्हणे राजे साहेब पण घोडा हाच आहे, यात शंका नाहीये. राजे म्हणे मला एक खून आहे माझ्या घोड्याला, मानेजवळ त्याला मोस आहे, मोठा गोळा आहे. तो जर गोळा असेल तर माझाच घोडा आहे.
बघितलं घोडा बघितला, तिथं मोसही तसाच होता. राजा आश्चर्यचकित झाला, माझा पांढरा घोडा काळा बाबा. म्हणे कस काय काळा झाला? ते सेवक सांगू लागले, राजे साहेब हा मंदिरात भगवतीची उपासना करत होता, भगवतीला प्रार्थना करत होता, मला त्या राजांच्या लोकांपासून वाचव, रक्षण कर, भगवतीला म्हणत होता. त्या क्षणी कलर बदलला, यांना कलर बदलला तिचा. पण राजाला वाटलं, राजाला पुत्रप्राप्ती नव्हती, पण राजाला आता जाणीव झाले की राजा ही त्याला इच्छा होते, माझ्या राज्य गादीवर कोणतरी योग्य सत्य वागणारा पाहिजे होता. त्याला विचारलं, माझाच घोडा का? ते म्हणे हो. म्हणे खोटं बोलत नाही. राजा म्हणे वा, एवढा इमानदार, मला माझ्या गादीवर बसणारा असाच पाहिजे होता. महाराज भगवतीची अशी काही कृपा झाली, सत्यव्रत आणि भगवतीचं फक्त दर्शन, त्याला राज्य भेटलं अख्खं. त्याला फक्त काय लागत होतं? मला जन्मपर्यंत सोनं भेटा, अव राज्य भोगायला भेटलं. ही भगवती मातेची कृपा. बोले दुर्गा माता की, भवानी माता. अशी वेळेत वेळ काढून आमचे परम स्नेही, परम मित्र, आमचे ऋषी दादा, ते त्यांचं YouTube चॅनल आहे दास संतांचा.